थेट जातोय पुण्यामध्ये. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील अतिशय मोहक आणि सुंदर अशी ही मूर्ती रत्नजडित असं संपूर्ण या मूर्तीला केलेलं आणि त्यामुळे मूर्तीचं रूप हे अधिकच फुलून गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ठिकाणची 3 दृश्य आपण वेगवेगळी पाहिलेली आहेच, पण त्याचबरोबर पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची ख्याती काही और आहे. ही मूर्ती अतिशय सुंदर आणि मोहक आहे आणि खास करून ती लाकडाची आहे आणि त्यामुळेच या मूर्तीचं एक वेगळेपण आपल्याला नेहमीच जाणवतं. थेट जाऊयात पुण्यामध्ये. आमची प्रतिनिधी रेवती हिंगवे सुद्धा आपल्या सोबत आहे. रेवती, श्री दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सुद्धा दर्शनार्थींची मोठी गर्दी होताना आपल्याला पाहायला मिळत असेल. काय संपूर्ण दिवसभरातला कार्यक्रम? नक्कीच प्रज्ञा, तुम्हाला इकडनं माझा आवाजही येत नसेल. आत्ता दगडूशेठ हलवाई गणपतीची जी मिरवणूक आहे ती सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. इकडे सर्वत्र गर्दी. आत्ताच त्यांचं पारंपरिक पद्धत आहे त्याच्यानुसार आत्ता बैलगाडीमध्ये ती मूर्ती, जी दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती आहे ती ठेवण्यात आलेली आहे आणि आता त्यांची मिरवणूक चालू होईल. इकडनं ते आप्पा बळवंत चौक इकडे जातील, तिकडनं महात्मा फुले मंडई आणि तिकडनं जो उत्सव मंडळ आहे तिकडे आपण जर बघू शकतो तर समोरच ते उत्सव मंडळ आहे. तिकडे गणपती बाप्पाची मूर्ती ही पुढच्या 11 दिवस असणार आहेत. आपण जसं बघू शकतो की मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राला ज्याची आतुरता होती तेच म्हणजे बाप्पाचं आगमन हे आज पुण्यासह अख्ख्या महाराष्ट्रात झालेले. प्रज्ञा, नक्कीच. मात्र आम्ही तुमच्याशी बोलणार आहोत, मात्र इथला जो आवाज आहे तो खूप बोलका आहे, कारण एक वेगळा उत्साह आणि पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशा वादन इथे होताना पाहायला मिळते. ते आपण दाखवूयात प्रेक्षकांसाठी.